हळूहळू ब्रेक 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 हळूहळू हळूहळू घ्यायचं एकदम. इंजिन जो पॉवर चाकाजवळ पाठवतो ते आपण कट केलेला आहे, चालतोय बरोबर, चालू आहे गाडीचं इंजिन. इथे जे ते आरपीएम मीटर पण चालू आहे. 800 आरपीएम वरती इंजिन जातं. आरपीएम म्हणजे रेप्स पर मिनिट, इंजिनचे किती राऊंड होतात पर मिनिटाला. इथे तर मित्रांनो आज आहे आपला दिवस दुसरा. आज थोडा नाईटचा आहे, नाईटचा वेळ येते कारण की नाईटलाच वेळ होता. तर काल आपण काय काय शिकलेलं आठवतंय ना, याला काय म्हणतात? बोनट. बोनट आहे, हे हेडलाईट आहे, ही ये डे लाईट, ये इंडिकेटर लाईट म्हणजे इंडिकेटर देण्यासाठी वापरली जाते ती लाईट आहे. हा खालचा बंपर आहे, हे टायर व्हील, हे रियर व्ह्यू मिरर. हा रियर व्ह्यू मिरर आहे. आणि मागची जे हे लाईट आहे ते ही रेडवाली इंडिकेटर लाईट. रेडवाली इंडिकेटर लाईट नसते, रेडवाली स्टॉप लाईट असते. कलर लक्षात ठेवायचा, जी रेड असते ती स्टॉप लाईट असते प्रत्येक गाडीची. जी ऑरेंज वाली असते ती इंडिकेटर लाईट असते. आणि जी व्हाईट वाली असते ती जी आहे ती रिव्हर्स लाईट असते. फक्त कलर लक्षात ठेवायचा. पण याला बोलतात का स्टॉप लाईट? हा रेड लाईट स्टॉप लाईट असं म्हणतात किंवा ब्रेक लाईट असं बोलतात. कलर लक्षात ठेवायचा कुठल्याही गाडीचा. प्रत्येक गाडीची काही डिझाईन सेम नसणार, वेगवेगळी असणार. ही मागे गाडी आहे तिची डिझाईन वेगळी आहे रेड लाईटची. ठीक आहे, तसं आहे. आतमध्ये बस, गाडीमध्ये बस, अनलॉक करून गाडी. गाडीत बसून आपल्याला विंडो डाऊन करायची आहे. मग ती कशी करणार, कुठल्या मोडवरती करणार? सेकंड मोडवरती. सेकंड मोड म्हणजे ऑन मोडवरती, बरोबर. तो किती एकदा दाबायचा. तर आता कुठला ॲसेसरीज मोड चालू झाला, ॲसेसरीज चालू. अजून एकदा दाबायचा. हा विंडोज खाली कर, ती ही पुढची पुढी ही खाली. हा खाली कर, पूर्ण खाली कर. चावी ठेवू ना? चावी एका साईडला ठेवून द्यायची. जर आपल्या इग्निशन वाला असेल तर मग आपल्याला जे ते लावायची आहे. आता सगळ्यात आधी गाडीत बसल्यावर काय करायचं? सीट ऍडजस्ट करायची. हा सीट ऍडजस्ट कर. आता खालचं करावं लागेल. खालची झाली, बरोबर आहे. पाय वगैरे बरोबर पोचतोय. पुढच्या बोटांनी दाबता आला पाहिजे, बरोबर. आणि लेफ्ट पाय जो आहे तो रेस्टला. आणि हे झाल्यानंतर मग काय करायचं? आता गाडी चालू करण्यासाठी ब्रेक दाबून तिसऱ्या मोडवर म्हणजे बटन दाबायचं एकदम. ठीक आहे, पण त्या अगोदर आपल्याला सीट बेल्ट घालायचं. सीट बेल्ट घालण्या अगोदर मिरर सगळे सेट करून घ्यायचे. हा वाला मिरर, सेंट्रल मिरर आणि तो वाला मिरर. कुठल्या स्विचनी? हा इकडे स्विच आहे, हे ज्यानी राईट वाला करायचा असेल तर राईटला असा फिरून हा असा काही हे करायचा. हा वर, हा जसा इथे दिसतोय. 30% आपली गाडी दिसली, 20-30% गाडी दिसली पाहिजे. लेफ्टचा करायचा असेल हा इथे फिरून मग तसं करायचा. आणि तुमच्या गाडीमध्ये जर मॅन्युअल वाला असेल तर तो हाताने करावा लागेल. पण जर असा वाला असेल, आता मोस्टली गाड्यांमध्ये हे भेटतं, परंतु जे पण मला या आरशामध्ये नाही दिसत. हा मग तो सेट कर, लेफ्टला घेऊन सेट. हे असंच ठेवायचं. फक्त आतल्या बाजूला खेचायचं असेल तर इथे असं दाबायचं, तिथे आतल्या बाजूला आला. थोडीच दिसते आपली. वर करायचं असेल तर वरच्या बाजूला असं करायचं. असं करायचं. दिसते? यस बस दिसली. किती दिसते? हा हे असं करायचं. ठीक आहे. आता इथे स्विच आहे. आता आज थोडंसं नवीन काहीतरी, काल आपण ब्रेक बद्दल वगैरे शिकलो, ब्रेक आणि गिअर बद्दल. आता इकडे स्विच आहे, नाईट आहे म्हणून सांगतो. हा जो स्विच आहे, कोणता स्विच? हा जो इकडे आहे, हा इंडिकेटर लाईट वगैरे ह्यासाठीचं स्विच आहे. हे मार्किंग जे आहेत ते लक्षात ठेवायचं. ह्या ज्या मार्किंग आहेत या लाईटची आहे. आता हा एरो आहे ना, तो बघायचा. हा कशावरती आहे? ऑफ वरती आहे, बरोबर. हा पुढे असा फिरवला, हा एरो याच्या जवळ आला म्हणजे आपल्या हेडलाईट मधील बारीक बारीक ज्या लाईट आहेत त्या ऑन झाल्या. ठीक आहे, बारीक लाईट. आणि त्यासोबतच गाडीतील लाईट देखील ऑन होतात. हे बघा, हे आता बंद आहे, बरोबर. जेव्हा मी इथे फिट झाले रेड झाले, बरोबर. तिकडचे देखील मला अजून पुढे यायचं. बरोबर. बघ, हात लांब करून बघ. मनगट टेकला पाहिजे वरच्या स्टेअरिंग वरती, असं ना. हे आहे ना, हे मनगट इथे झाला पाहिजे, बरोबर आहे. हा ठीक आहे. मग हे की गाडीतील आतील सगळी स्विचेसची लाईट आणि आपली मागील स्टॉप लाईट देखील चालू होते. मागची लाईट देखील चालू झाली. हे म्हणजे पार्ट्स चालू करण्यासाठी हे चालूच असलं पाहिजे ना. ब्रेक मारला का ते चालू होतं, ती ब्रेक लाईट झाली. परंतु हे
आपण विजिबल रात्रीचं होण्यासाठी वेगळे हा, आपण जेव्हा ही लाईट ऑन करतो ते ऑन होते आणि जेव्हा हे जे आहे हा. ही जेव्हा ऑन करू तेव्हा हेडलाईट पुढची चालू होते. ओके, ओके. ही बंद केली का बंद झाली, हे ओके, चालू केली का चालू झाली. आणि ती ओके. चालू केल्यानंतर इकडे देखील आपल्याला इंडिकेटर जे आहे ते येतं इथे हेडलाईटचं, तेव्हा ओके. लाईट ग्रीन आपली कलरचं ना. हा चालू आहे. ओके, ही जी आहे ते आपलं लाईट चालू आहे त्याची इंडिकेशन आपल्याला येतं. ओके. ठीक आहे. आणि इंडिकेटर आपल्याला जायचं असेल राईटचं इंडिकेटर तर मग असा खाली ओके, इथे एरो येतो. हा स्विच खाली घ्यायचा. ओके, वर करायचं असेल लेफ्टचं द्यायचं असेल हा असा वरती ओके. करायचं. ठीक आहे. ओके. इथे मध्ये काहीच नाही होत ना. हे मध्ये बंद, ओके, हे लेफ्ट ओके. खाली राईट. राईट. ओके, ठीक आहे. समजलं. असा इंडिकेटर द्यायचं. काढताना जसं इंडिकेटर देणं गरजेचं असतं तसंच काढणं देखील ओके. गरजेचं आहे. लाईटचं समजलं. तर लाईटचं सध्या बेसिक गोष्ट समजली. हो, हो. ठीक आहे. आता गाडी आपल्याला स्टार्ट करायची. तर गाडी स्टार्ट करताना कुठली गोष्ट काय करतो आपण, गाडी स्टार्ट करताना ब्रेकवर पाय. ब्रेकवर पाय ठेवून मग मुळात हे न्यूट्रल मध्ये असायला पाहिजे. हा, हे न्यूट्रलवर आणि हँड ब्रेक. गाडी स्टार्ट केल्यानंतर ओके, ओके. सॉरी. हा? हो, पहिला गाडी स्टार्ट करायची. गाडी स्टार्ट झाली. स्टार्ट झाली. आता आता न्यूट्रलवर आहे. आता हँड ब्रेक. नाही, पहिला गिअर टाकायचा. ड्राईव्हवर डी करायचा पहिला, नंतर मग हँड ब्रेक काढायचा. ओके, ओके. सॉरी. डी मग हँड ब्रेक काढायचा. ओके. जाऊ दे गाडी, हळूहळू ब्रेक सोड. स्टेअरिंग बघ ना तू जरा. हा बरोबर आहे, सरळ आहे. जाऊ दे. जाऊ दे. ब्रेक सोड ब्रेक. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. सरळ सरळ जाऊ दे. थांबव. ब्रेक हळू. तर न्यूट्रल कर, हँड ब्रेक खेच. तर नेहमी आपल्याला कधी पण गाडी स्टार्ट करताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवायचे आहेत. परंतु त्यासोबतच हे करणं का गरजेचं आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता जसं मी सांगितलं की आपलं ब्रेकवरती पाय आपला असायला पाहिजे आणि हँडब्रेक काढण्या अगोदर आपल्याला डी करायचं. असं काही नाही पहिला हँडब्रेक काढला आणि डी केल्यानंतर तरी चालेल, पण तेवढा आपण अलर्ट असायला पाहिजे की गाडी मागे नाही जाते ना. ठीक आहे. कधी कधी आता आपली गाडी सरळ आहे म्हणून ती काय होणार नाही, परंतु जर ह्याच्यावरती असेल स्लोप वरती असेल तर गाडी जी आहे ती खाली मागे पुढे जी आहे ती व्हायला लागेल. ओके. ठीक आहे. तर म्हणून डी करायचं नंतर हँडब्रेक काढायचं. ओके. ब्रेक दाबून गाडी चालू केली का नंतर मग पुढे जायचं असेल आपल्याला तर, आणि नाही फक्त आपल्याला गाडीत चालू करायचं आणि नुसतं बसायचं तर काय करण्याची गरज आहे काही. ब्रेक काढायचं नाही. असेच बसायचं. ब्रेक सोडून बसलं तरी चालेल. आता न्यूट्रल आहे बरोबर, हँडब्रेक खेचलेला आहे. ब्रेक सोडला तरी चालेल. सोड ब्रेक. काय झालं गाडीला? नाही झालं. इथे ही लाईट आहे ऑन. ठीक आहे. आता आपल्याला गाडी जी आहे ती थोडी पुढे न्यायची, तर मग काय करणार? ओके. आधी मी ब्रेक दाबेन, कारण की ब्रेक दाबल्याशिवाय जो तो गिअर शिफ्ट होणार नाही. ब्रेक सोड. आता बघ इथे डी जर केला, डी कर डी नाही होणार. काय सांगते? न्यूट्रलच दाखवते. न्यूट्रल दाखवते आणि इकडे तो सिम्बॉल आला ऑरेंज वाला. हो आला ना. याचा अर्थ तो काय सांगते? ब्रेक दाबूनच गिअर शिफ्ट कर पहिला न्यूट्रल ब्रेक. आता ब्रेक. मग आता डी करावं लागेल. डी करून हँड ब्रेक सोडायचं. हँड ब्रेक खाली करायचं. ठीक आहे. जाऊ दे गाडी हळूहळू हळूहळू जाऊ दे. ब्रेक. सॉरी. गे रिवर्स करताना पहिला न्यूट्रल नंतर आर. जाऊ दे. आणि मागे लक्ष. रिवर्स घेताना मागे पण लक्ष, चारी साईडला लक्ष. इकडनं पण बघायचं आणि तिकडनं. सगळीकडनं. ओके. आणि गाडी सरळ जाते का ते पण बघायचं. ओके. हळूहळू हळूहळू हळू. आपले जेवढी गाडी हळू राहील तेवढ्या आपल्या गाडी कंट्रोल मध्ये राहील. आपण नवीन आहे तिथपर्यंत हळूहळू, कारण की माझ्या पायाचं इथे काही नाही. ओके. सॉरी. हळूहळू हळूहळू थांबत कंट्रोल मध्ये गाडी ठेवत. जाऊ दे हळूहळू. मागे लक्ष सगळीकडे. मध्ये मध्ये हळू 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 हळू. थोडा हळू 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 करायला. ब्रेक थोडस हे करावं लागेल. जाऊ दे अजून. स्टेअरिंग एकदम कडक नाही पकडायची, हळू पकडायची. लाईट एकदम हळूहळू. ब्रेक
घे आता पुढे पुढे जायचं असेल तर ब्रेकवर पाय ठेवून न्यूट्रल न्यूट्रल D करून drive. डी ब्रेक हळूच सोडायचा. जाऊ दे. आता काय करायचं माहितीये तुला, ही जी समोरची गाडी दिसते ती कोण? पुढची फॉर्च्युनर नाही त्याचा पुढची, हा त्याच्या समान लेवलला जाऊन थांबायचं. तिचा जो मिरर आहे रिअर हा. व्ह्यू मिरर, हा तो रिअर व्ह्यू मिरर दिसतोय हा तो आपल्याला ह्या आपल्या विंडो मध्ये दिसायला पाहिजे. त्याच्याने काय होईल, तुला ब्रेकचं जजमेंट समजेल की ह्या स्पीड वरती मला किती ब्रेक दाबल्यावर मी तेव्हा तिकडे बरोबर थांबेल. ओके प्रत्येक स्पीड वरती किती मला ब्रेक मारायला पाहिजे. ठीक आहे. Okay. आता ह्या नॉर्मल स्पीड वरती पहिल्या गिअर वरती किती मारायला लागेल, डायरेक्ट जाऊन तिथेच थांबायची. या मिरर मध्ये आपल्याला तो आरसा दिसला पाहिजे. घे सोड ब्रेक. हळूहळू जाऊ दे. दिसला आरसा, हा दिसलं मध्यभागी. तसंच आता ती पुढची जी बाईक आहे ना, हा पुढच्या या गाडीचा आरसा, हा ही गाडी आहे ना पुढे ओके ती समोरची, हा तिचा आरसा आपल्याला आपल्या इथे आरशात दिसला हा पाहिजे. या साईडच्या विंडो मध्ये दिसला पाहिजे. त्या हिशोबाने थांब. ओके जाऊ दे. ठीक आहे. ही थोडीशी पुढे आली, पण काय करायचं, डायरेक्ट येऊन तिकडे थांबली पाहिजे. ओके आता ती पुढची एर्टिगा आहे ना, हम्म तिकडे डायरेक्ट ओके आरसा आपल्याला त्याच्यात दिसला पाहिजे. ओके स्टेअरिंग माझी सरळच आहे ना. हम्म. ओके ती हे झाली तर मी करतो, कारण की आपलं अजून स्टेअरिंगचं झालेलं नाही. हो सध्या आपलं सरळ मागे पुढेच चालू आहे. ठीक आहे. ओके स्टेअरिंगचं जसं हे गोष्टी क्लिअर होतील ब्रेक आणि एक्सेलेटरचं, तसं आपण स्टेअरिंग वरती पण येऊ. ओके सध्या सरळ पुढे सरळ मागे. याच्या समान लेवलला. हा या गाडीचा आरसा दिसायला पाहिजे इकडे. परफेक्ट असं. ठीक आहे. आता मागे घ्यायचे आपल्याला, तर ओके रिव्हर्स ग्रेडवर. न्यूट्रल रिव्हर्स. लक्ष कुठे पाहिजे आता, आता आरशांमध्ये हा लक्ष. मागे बघ गाडी येते एक, एक गाडी येते. हो तिचा लाईट मध्ये आपल्याला समजलं हा. की ते लांब आहे जवळ आहे, ती लांब आहे, उभी आहे का चालते. ती स्टॉप आहे. हा मग जाऊ दे मागे. हळूहळू हळूहळू हळू ब्रेक. आता सेम आपल्याला सेम प्रोसेस करायचे. काय आता हा आरसा आपण बघितला ना, ओके आता ती बघ, ती गाडी तिथे मागे दिसते, हा दिसते ती मागे गाडी आरशामध्ये दिसत असेल, इथे इथे दिसत असेल ती. हो ठीक आहे. मागे घेता घेता त्या आरसा तो समान लेवलला आला की थांबायचं. ठीक आहे. सगळीकडे त्यासोबत सगळीकडे लक्ष ठेवायचं, मागे पण, राईटला पण, लेफ्टला पण मागे. हा जाऊ दे हळूहळू. ओके एक मिनिट बाईक जाऊ दे. ठीक आहे. हळू हळू जाऊ दे जाऊ दे. एक बाईक वाले आपल्या पाठी. त्याला जाऊ दे. मग ब्रेक मार, फुल ब्रेक मार. ओके माणूस बघ किती लांब गेला, माणूस लांब गेला. तो लांब गेला. एक हा. बाईक आहे ती पण लांब आहे. येऊ दे मग. जाऊ दे मागे मागे जाऊ दे. तो माणूस आहे गाडी समोर. तो लांब आहे, खूप लांब आहे. जाऊ दे. सरळ सरळ आहे बाई, ते आरसा आता दिसेल. जाऊ दे जाऊ दे. ठीक आहे. ओके आता जाऊ दे, अजून मागे जाऊ दे. ओके माणूस नाही ना आता. बघ नाही. माणूस नाही, तो आत गेला. जाऊ दे. हळूहळू हळूहळू ब्रेक 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 हळूहळू हळूहळू घ्यायचं एकदम. ओके हळू, स्पीड नाही वाढवायची, हळूहळू. ओके करू. मग पहिला गिअर टाक, पहिला गिअर टाक, पुढे घ्यायची आता थोडी. न्यूट्रल डी. जाऊ दे पुढे थोडी, सरळ स्टेअरिंग सरळ जाऊ दे. जाऊ दे अजून, जाऊ दे जाऊ दे. ब्रेक. आता तुला असा आरामात बसायचं गाडी चालू ठेवूनच. मग काय करणार, मी आधी न्यूट्रल वर करेन, त्यानंतर हँड ब्रेक केसेल. बटन न दाबता.
अच्छा सॉरी, हा बटन नाही दाबायचं. आता आणि मग ब्रेक सोडू शकते मी. का ब्रेक सोडू शकते, कारण की त्या ब्रेकचं काम ह्या ब्रेकला दिलं आणि न्यूट्रल पण केलं. बरोबर, सोड ब्रेक आता. आता नेमकं न्यूट्रल, आता बघ गाडीचं इंजिन जो आहे तो चालतोय, बरोबर, चालू आहे गाडीचं इंजिन. इथे जे ते आरपीएम मीटर पण चालू आहे. 800 आरपीएम वरती इंजिन चालतं. आरपीएम म्हणजे रेप्स पर मिनिट. इंजिनचे किती राऊंड होतात पर मिनिटाला, तर इथे 800 होतात. एक म्हणजे 1000 आहे, दोन म्हणजे 2000 आहे इकडे. ओके, ठीक आहे. तर राऊंड फिरतोच आहे. आणि आता आपण पुढे जेव्हा जातोय गाडी घेऊन, तेव्हा तू एक्सेलेटर वगैरे काय दाबते नाही दाबते, तरी देखील ह्याच पॉवर वरती गाडी पुढे जाते. पण आता देखील इंजिन चालू आहे तरी पण गाडी पुढे नाही जाते. का? कारण की आपण इंजिन जो पॉवर चाकाजवळ पाठवतो ते आपण कट केलेला आहे. कसं कट केलेलं आहे? ह्या गिअर थ्रू. हा गिअर ह्या दोघांमधलं कनेक्शन आहे, इंजिन मधलं आणि चाकांमधलं कनेक्शन आहे. आपण हे गिअर थ्रू त्या इंजिनला सांगतो की डी मध्ये टाकून आपण काय करतो, सांगतो इंजिनला की आता मला पुढे जाण्यासाठी पॉवर दे. समजलं? आर केलं तर ह्याचा अर्थ इंजिन नाही विरुद्ध दिशेला फिरत, उलटा फिरत. इंजिन जसं फिरतोय तसंच फिरतो. चाकांना गिअर बॉक्स जो आहे मग चाकांना उलट फिरवतो. ठीक आहे, हे मधलं कनेक्शन आहे. एंड म्हणजे काहीच नाही, न्यूट्रल. म्हणजे चाक वेगळे झाले, इंजिन वेगळं झालं. ठीक आहे, चाक वेगळे झाले, इंजिन वेगळे झाले. पण आपण डी मध्ये टाकलं का मग काय कनेक्शन होतं या दोघांचं. आणि ब्रेक सोडला का मग इंजिनची पॉवर हळूहळू चाकांजवळ जाते. ठीक आहे, आणि जशी आपण स्पीड पकडत जाऊ त्या हिशोबाने मग ती पॉवर तशी त्या हिशोबाने ट्रान्सफर होत जाते. मग गिअरबॉक्स मध्ये आतल्यात गिअर शिफ्ट होत राहतात. मॅन्युअल असले का ते आपल्याला हाताने करायला लागले असते, त्याची पॉवर आपल्याला शिफ्ट. मग ते शिफ्ट करा. आता इथे डी टाकला का तुला D1 दिसतं, मग तो पहिला गिअर असतो. पहिला गिअर हा आपल्या गाडीमध्ये सगळ्यात पॉवरफुल गिअर असतो. त्यातच सगळ्यात जास्त पॉवर असते. म्हणून ही सगळी जी 1000-1500 किलोची गाडी आहे ती उचलण्यासाठी म्हणजे पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला पहिला गिअर टाकावा लागतो. कळलं? आणि नंतर हळूहळू जसं आपण पुढे शिकत जाऊ तसं मग दुसरा अजून स्पीड वाढू तसं मग दुसरा गिअर येईल, तिसरा येईल, चौथा येईल, पाचवा येईल. मग त्या हिशोबाने त्या वेळेला त्याची मी महत्व तुला सांगेन. हे काय आहे, इंजिन आणि व्हील मधला कनेक्टर आहे हा एक प्रकारचा. डिटेल्स नाही सांगत, पण एक बेसिक गोष्ट ड्रायव्हिंग शिकण्यापूर्वीची हे दोघांना कनेक्ट करण्याचं काम करतो. डी मध्ये टाकलं का इंजिनची पॉवर पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कनेक्ट करतो. आर मध्ये टाकलं का मागे घेऊन जाण्यासाठी आपण हे करतो, कमांड देतो की मागे घेऊन जा. ठीक आहे, आता आपल्याला मागे जायचंय का, काय करणार, कुठला हे करणार, रिव्हर्स करणार. ठीक आहे, कर. ब्रेक दाबून ब्रेक दाबायचं आधी. आता रिव्हर्स करावं लागेल. रिव्हर्स हँड ब्रेक सोडायचं. जे थोडीशी इकडनं जवळ गेली गाडी म्हणून हळूहळू घे, फास्ट नाही घ्यायचं, म्हणून हळूहळू. त्या माणसाला जाऊ दे. घे हळूहळू, हळू सोड ब्रेक. कोण आहे कुठे, मागे पुढे, सोड ब्रेक.